गेल्या 6 महिन्यामध्ये बांगलादेशमधल्या हिंदूंच्यावर अमानुषपणे अत्याचार चालू आहे। त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींची रस्त्यावर आबरू लुटली जाते। आमच्या तिथल्या व्यावसायिकांना अक्षरशः निवस्त्र करून मारलं जातं, त्यांना लुटलं जातं। आमची मंदिरं त्या ठिकाणी पेटवली जातात, मंदिरं लुटली जातात आणि गेल्या 6 महिन्यामध्ये सातत्याने हे अत्याचार चालूच आहेत आणि याच्यामध्ये आजपर्यंत सरकारनं हस्तक्षेप केल्याने अशा पद्धतीचं दिसून येतं। म्हणून मंगळवार दिनांक 10 रोजी सकाळी 10 वाजता माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये धरणं आंदोलन करण्याचा निश्चय घेतलेला आहे आणि याच्यामध्ये कोल्हापुरातल्या सकल हिंदू समाजानं मोठ्या संख्येने हजर राहावं। त्याचप्रमाणे इस्कॉनचं भजनी मंडळ कोल्हापुरातले जेवढे सदस्य आहेत त्यांच्या भजनी मंडळासह त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेमध्ये सकल हिंदू समाज महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये मोठ्या संख्येने हजर व्हावं या निमित्तानं मी अशी विनंती। भारताने शेख हसीना यांना दिलेला आश्रय या हिंसाचाराला कारणीभूत आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, हिंसाचार झाल्यानंतर त्यांना त्या इथं आल्या होत्या आणि ज्या वेळेला भारतातून ज्या वेळेला त्यांना विरोध व्हायला लागला की ज्यावेळेला बाबा इथल्या लोकांचा असंतोष आहे त्यांच्या बाबतीत, त्यानं ताबडतोब त्यांनी हेच केलेलं आहे की मग तसं असतं तर अजून ठेवलं असतं त्यांना। तिथे झाला त्यानंतर त्या इकडे आला, पण त्यांचे संबंध कुठेतरी केंद्र सरकारने पण काही मंत्र्यांची व्यवस्थित होते, त्यानंतर हिंदूंवर अत्याचार होतच होते, घटना समोर आल्या असं वाटते का तुम्हाला? नाही, तसं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण का आपण आजही म्हणतोय, मगाशी मी सांगितलं सरकार कोणाचं आहे आम्हाला त्याच्याशी नाही। आम्ही जिथं काम करतो सकल हिंदू समाज म्हणून करतो, ज्या सर्व हिंदुत्ववादी संघटनेत एकत्र मिळून एक बॅनर सकल हिंदू समाजाचा आहे। आपण काय आवाहन करतो, उद्या सरकार दुसरं कुठलं जरी आलं आणि जर हिंदूंच्या अन्याय होत असतील तर त्याच्या विरुद्ध उभारणार ना, सरकार कोणते असतील आम्हाला काही त्याचा संबंध नाही आहे। परराष्ट्र धोरण पाहता केंद्र सरकारने यावर ठोस भूमिका घ्यायला पाहिजे अशी आपली मागणी आहे। 100% आपण आज ज्या पद्धतीनं आंदोलन करतोय किंवा आंदोलनाची दिशा आपण जाहीर केलेल्या मंगळवारी सरकारकडं गेल्या 6 महिन्यामध्ये समाधानकारक पावलं उचललेली नाही, म्हणून आपण आंदोलनाच्या पवित्रता आलेलो आहे। हे आंदोलन फक्त कोल्हापुरात होणार की बाहेर इतरही जिल्हाभरात होणार आहे? नाही, याच्यामध्ये पहिल्यांदाच एक महाराष्ट्रामध्ये सकल हिंदू समाज महाराष्ट्र म्हणून एक नवीन विचार लोकांच्या समोर एक ताकद म्हणून सकल हिंदू समाज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी मग आपण आवाहन केलेलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जिथं तहसीलदार कार्यालय असेल, जिथं ग्रामपंचायत असेल त्या ठिकाणी किंवा जर नसेल तर मंदिरामध्ये आरती करून की तिथल्या हिंदूंना बाबा एक संरक्षण मिळावं, अशी आरती करावी। ज्या ठिकाणी निषेध करता येईल त्या ठिकाणी निषेध करावा असं आपण सर्वांनाच आवाहन केलेलं आहे। एका वेळी महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांना हे निवेदन एका वेळी द्यायचं असं नियोजन सकल हिंदू समाज महाराष्ट्र यांनी केलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शहरात जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन आणि निवेदन असा कार्यक्रम दिनांक 10 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात करायचा आहे। यासाठी सर्वांना आवाहन केलेलं आहे। सर्व हिंदुत्ववादी संघटना, इस्कॉनचे जेवढे सदस्य आहेत ते इस्कॉनचे कीर्तनकार त्या दिवशी मोठ्या संख्येने असतील। कोल्हापुरातलं पहिलं आंदोलन होईल की ज्यात कीर्तनकार पण असतील आणि अशा प्रकारे निषेध आणि कीर्तन। सगळ्यात महत्त्वाचं त्या दिवशी आपला मानवाधिकार दिन आहे 10 डिसेंबर। मानवाधिकार दिना दिवशी आपण बहुसंख्यक इथं भारतात आहोत, खरं हिंदू हा जगभर अल्पसंख्यक आहे। हिंदूंवर होणारे अत्याचार आणि चिन्मय कृष्णदास स्वामी प्रभूजी यांना केलेली अटक या विरोधात सकल हिंदू समाज महाराष्ट्र यांच्याकडून संपूर्ण महाराष्ट्रात एका वेळी आंदोलन करण्याचं नियोजन सकल हिंदू समाज महाराष्ट्र मार्फत केलेलं आहे। या नियोजनात सगळ्यात महत्त्वाचं जिल्हाधिकारी कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी जिथं जिथं आहेत तिथं हिंदुत्ववादी संघटना प्रमुख आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि इस्कॉनचे जे भक्त आहेत किंवा इस्कॉनचे जे सदस्य आहेत यांच्यामार्फत करायचं आहे। कोल्हापुरात याच कार्यक्रमानुसार शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी 10 डिसेंबर 2024 रोजी मंगळवारी सगळेजण एकत्र येणार आहोत। सर्व संघटना प्रमुख,
संघटनांचे कार्यकर्ते आणि एस्कॉनचे सदस्य, एस्कॉनच्या सदस्यांपैकी कीर्तन करणारे प्रथमच उतरत आहेत एखाद्या आंदोलनात आणि यानुसार आपण निषेध करत आहोत, ठिय्या आंदोलन करत आहोत आणि निवेदन देत आहोत। दुसरी गोष्ट, त्या दिवशी 10 तारखेला मानवाधिकार दिन आहे। भारतात हिंदू बहुसंख्यक आहे, परंतु देश सोडला तर जगभर हिंदू हा अल्पसंख्यक आहे। जगभरात 100 देशात हिंदू अल्पसंख्यक आहे आणि हिंदूंवर ठिकठिकाणी जे अत्याचार होत असतात, आता बांगलादेशात तर उपाळून झाले सगळं। तर यासाठी हिंदू एकत्र यावा आणि हिंदूंनी विरोध करायला शिकलं पाहिजे आणि ह्या देशाच्या बाहेर जे अल्पसंख्याक हिंदू आहेत यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहोत आपण, हा संदेश जाण्यासाठी हा आंदोलनाचा आणि एकत्र येण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यासाठी आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत, पक्ष जात न बघता एक हिंदू म्हणून या आंदोलनात सहभागी व्हा आणि आपली ताकद काय ती दाखवून द्या। अशाच प्रकारे जर बांगलादेशात वातावरण राहिलं तर त्याचे पडसाद भारतात, महाराष्ट्रात, कोल्हापुरात उमटतील, याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची राहील आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी ही मागणी आम्ही करणार आहोत।